आज आपल्याकडे विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातला एक खूपच मनोरंजक भाग आहे. विषय आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य साधना. म्हणजे बघा, उपासना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? पूजा, फुलं, अगरबत्ती, असं काहीसं कर्मकांड, बरोबर? पण हे लेखन ना त्या पलीकडे जाऊन साधनेच्या मूळ गाभ्याला स्पर्श करतं. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश हाच आहे की ही दैनंदिन साधना नक्की काय आहे, ती बाह्य कृतींपेक्षा वेगळी कशी आहे हे समजून घेणं. अगदी. आणि यातली सगळ्यात आकर्षक गोष्ट मला ही वाटली की हे लेखन स्वामी समर्थांना अद्वैत परंपरेतील पूर्ण गुरु म्हणून बघतं. याचा अर्थच हा की त्यांच्या साधनेचा मार्ग हा दिखाव्याचा नाहीये किंवा क्लिष्ट विधींचा नाही. तो अत्यंत सरळ, सोपा आणि थेट अंतःकरणाला भिडणारा आहे. लेखकाने श्रद्धा, नामस्मरण, ध्यान, सेवा आणि समर्पण या पंचसूत्रांच्या आधारे एक संपूर्ण आराखडाच आपल्यासमोर ठेवलाय. ही खरं तर बाह्यकृतीकडून आतल्या प्रवासाकडे नेणारी एक प्रक्रिया आहे. चला तर मग याच प्रक्रियेच्या पहिल्या पायरीपासून सुरुवात करूया. लेखनानुसार साधनेची पायाभरणी होते दिवसाच्या सुरुवातीला, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर. आणि जागे झाल्यावर लगेच मनात श्री स्वामी समर्थ म्हणण्याचा एक साधा मार्ग सांगितला आहे. म्हणजे ही फक्त एक शारीरिक क्रिया नाहीये, तर दिवसाच्या सुरुवातीलाच मनाला एक प्रकारचं सिग्नल देण्यासारखं आहे का, की आता आत वळायचं आहे. अगदी अचूक शब्द वापरलात तुम्ही, सिग्नल. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या साधारण 1.5 तास आधीची वेळ. आता वैज्ञानिकदृष्ट्याही पाहिलं तर यावेळी वातावरण शांत असते, प्रदूषण कमी असतं आणि आपलं शरीर आणि मन रात्रीच्या विश्रांतीनंतर सगळ्यात जास्त ताजतवानं आणि ग्रहणशील असतं. अच्छा. तेव्हा केलेलं नामस्मरण हे थेट आपल्या अंतर्मनावर परिणाम करतं. दिवसाची सुरुवातच एका सकारात्मक कंपनाने होते. पण इथे एक व्यावहारिक अडचण येऊ शकते. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे लोक रात्री उशिरापर्यंत काम करतात, शहरातली जीवनशैली तर खूप वेगळी आहे, तिथे प्रत्येकाला ब्रह्ममुहूर्तावर उठणं कितपत शक्य आहे यावर लेख काही प्रकाश टाकतो का, की वेळेपेक्षा त्यामागची भावना जास्त महत्वाची आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि लेखनाचा भर हा नियमांच्या शब्दशः पालनापेक्षा त्या मागच्या तत्वावर आहे. ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व आहे त्या वेळेच्या पावित्र्यामध्ये आणि शांततेमध्ये. पण समजा ते शक्य नसेल तर मुद्दा हा आहे की जागे झाल्यावर तुमचा पहिला विचार कुठला असतो? तो कामाच्या तणावाचा आहे की कृतज्ञतेचा? खरंय. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर नाही जमलं तरी चालेल, पण दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने करणे हे तत्व महत्वाचं आहे. म्हणजे उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी 5 मिनिटं शांत बसून नामस्मरण करणं ही सुद्धा एक प्रभावी सुरुवात आहे. बरोबर. आणि याच तयारीचा दुसरा भाग म्हणजे साधनेची जागा. घरात एक स्वच्छ, शांत असा कोपरा असावा, जिथे स्वामींचा फोटो किंवा पादुका असतील, एक दिवा असेल. पण लेखकांनी इथेही बजावलंय की फुलं, अगरबत्ती किंवा इतर सजावट ही फक्त भाव वाढवण्यासाठी आहे. मूळ महत्त्व आहे भावनांच्या प्रामाणिकतेला. मला वाटतं शहरातल्या लहान घरांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी हा विचार खूपच दिलासादायक आहे. नक्कीच. इथे जागेच्या आकारापेक्षा त्या जागेतल्या ऊर्जेला महत्त्व दिलंय. रोज त्याच जागी त्याच वेळी साधनेला बसल्याने काय होतं माहितीये? काय होतं? आपल्या मनाला एक सवय लागते. मानसशास्त्रात याला अँकरिंग किंवा कंडिशनिंग म्हणतात. ती जागा पाहिल्यावरच मन आपोआप शांत व्हायला लागतं. विचारांची गर्दी कमी होते. अच्छा. जसं जेवणाच्या टेबलावर बसल्यावर भूक लागतेला, तसंच त्या साधनेच्या जागी बसल्यावर मन साधनेसाठी तयार होतं. त्यामुळे तो फक्त एक कोपरा नसून आपल्या मनाला स्थिर करणारं एक केंद्र बनतं. म्हणजे एकदा साधनेसाठी बाह्य जागा आणि वेळ निश्चित झाली की मग पुढचा प्रश्न येतो की त्या जागेत त्या वेळेत बसून नेमकं करायचं काय. आणि इथेच लेख साधनेच्या खऱ्या कण्याबद्दल बोलतो, म्हणजे नामस्मरणाबद्दल. यात एक खूप सुंदर विचार आहे. नाम हेच ध्यान आणि ध्यान हेच उपासना. याचा नेमका अर्थ काय होतो? ही संकल्पना साधनेच्या प्रगतीचे टप्पे दाखवते आणि ती आजच्या माइंडफुलनेसच्या संकल्पनेशी खूप मिळती जुळती आहे. आपलं मन कसं सतत भूतकाळात किंवा भविष्यात अडकलेलं असतं? हो, सतत विचार चालू असतात. बरोबर. त्याला मानसशास्त्रात डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. नामस्मरण काय करतं तर त्या नेटवर्कला शांत करून मनाला वर्तमानात आणण्याचं एक शक्तिशाली साधन आहे. सुरुवातीला आपण नाम घेतो, पण जेव्हा एकाग्रता वाढते तेव्हा नाम आपोआप घडू लागतं.
त्या क्षणी मी जप करतोय हा कर्तेपणाचा भाव गळून पडतो. फक्त नाम आणि त्याची अनुभूती उरते. हीच ध्यानाची पहिली पायरी आहे. म्हणून नाम हेच ध्यान. अनेकांना नामजप करताना मन भटकल्याचा अनुभव येतो. हजारो विचार मनात येतात आणि मग त्यांना वाटतं की आपली साधना चुकतेय, आपलं मन एकाग्र होत नाहीये. याबद्दल लेखात काही मार्गदर्शन आहे का? हो, आणि हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मनाचं कामच आहे विचार करणं. ते भटकणारच. बरोबर. पण साधना अयशस्वी तेव्हा होते जेव्हा आपण मन भटकल्यामुळे निराश होतो. खरी साधना तेव्हा सुरू होते जेव्हा आपलं लक्ष जातं की अरे माझं मन भटकलंय आणि आपण त्याला न रागवता प्रेमाने पुन्हा नामावर आणतो. अच्छा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही मनाला परत आणता तेव्हा तुम्ही तुमच्या एकाग्रतेचा स्नायू मजबूत करत असता. त्यामुळे मन भटकणं हा साधनेतला अडथळा नाही, तर ती साधनेच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. वाव. म्हणजे निराश होण्याचं काहीच कारण नाही. नामजपानंतर शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करायला सांगितलंय आणि मग पुढची पायरी येते आत्मचिंतनाची. हे आत्मचिंतन म्हणजे नेमकं काय? नामजपाने मन शांत आणि स्थिर झाल्यावर खरी आतली मशागत सुरू होते. आत्मचिंतन म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर त्या शांत अवस्थेत स्वतःच्या विचारांचा, भावनांचा आणि कृतींचा साक्षीभावाने अभ्यास करणं. म्हणजे स्वतःकडे त्रयस्थपणे पाहणं. अगदी जसं एखादा शास्त्रज्ञ सूक्ष्मदर्शकाखाली नमुन्याचं निरीक्षण करतो, तसं तटस्थपणे स्वतःला पाहणं. आज मला त्या व्यक्तीचा राग का आला? मी असं का वागले? माझ्या मनात ही भीती कुठून येते? या प्रश्नांची उत्तरं शोधणं हीच खरी आंतरिक साधना आहे, जिथे आत्मपरीक्षण आणि आत्मसुधार सुरू होतो. आणि मला वाटतं ह्याच आत्मचिंतनाचा परिणाम आपल्या रोजच्या वागणुकीवर होतो. लेख इथे साधनेला देव्हाऱ्यातून काढून थेट आपल्या जीवनात आणतो. सेवा हीच खरी पूजा, हे सूत्र इथे येतं. यात गरजू व्यक्तींना मदत करणं, खरं बोलणं, अहंकार टाळणं आणि आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणं या सगळ्याचा समावेश आहे. तुमचं निरीक्षण एकदम बरोबर आहे. लेख साधनेला एका बंद खोलीतून बाहेर काढून सामाजिक आणि व्यावहारिक बनवतो. अध्यात्म आणि दैनंदिन जीवन यात अंतर ठेवत नाही. जर आपली साधना आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, कामातून दिसली नाही, तर ती कुठेतरी अपूर्ण आहे. आणि सेवेमुळे काय होतं? आपल्यातला मीपणा, अहंकार. हो, तो अहंकार कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपण दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या समस्या लहान वाटायला लागतात. करुणा, सहृदयता हे गुण वाढतात. पण इथेही एक व्यावहारिक प्रश्न येतोच. लोक म्हणतील की स्वतःची नोकरी, घर, जबाबदाऱ्या सांभाळतानाच आमची दमछाक होतीये. त्यात गरजूंची सेवा करायला वेगळा वेळ कुठून काढायचा? यावर लेख काही उपाय सांगतो का? खूपच छान प्रश्न. आणि लेख ह्यावर एक सुंदर उत्तर देतो. सेवा म्हणजे फक्त पैसे देणं किंवा आश्रमात जाऊन काम करणं नव्हे. लेखानुसार आपली नेमून दिलेली कर्तव्य प्रामाणिकपणे आणि सर्वोत्तम क्षमतेने पार पाडणे ही सुद्धा एक मोठी सेवा आहे. वाह. एक डॉक्टर जेव्हा आपल्या रुग्णावर प्रामाणिकपणे उपचार करतो, ती स्वामींची सेवा आहे. एक शिक्षक जेव्हा तळमळीने शिकवतो, ती सेवा आहे. एक गृहिणी जेव्हा प्रेमाने कुटुंबाचं भरणपोषण करते, ती सुद्धा सेवाच आहे. बरोबर. तुम्ही तुमच्या कामातून समाजाला काय देता यावर सेवेचं स्वरूप ठरतं. त्यामुळे वेळेचा प्रश्न गौण ठरतो. तुमचं कर्मच तुमची पूजा बनते. हे खूपच महत्वाचं आहे. कारण काही लोक अध्यात्माच्या नावाखाली आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढताना दिसतात. पण इथे तर जबाबदारी पार पाडणंच साधना मानलंय. आणि याला जोडूनच श्रद्धा, संयम आणि समर्पण ही त्रिसूत्री येते. मला वाटतं हा साधनेतील सर्वात आव्हानात्मक भाग असावा. निश्चितच. कारण साधनेची फळं लगेच दिसतील असं नाही. तुम्ही प्रामाणिकपणे वागता, पण समोरून वाईट अनुभव येतात. तुम्ही सेवा करता, पण त्याचं श्रेय मिळत नाही. अशावेळी श्रद्धा डळमळू शकते. इथेच श्रद्धा आणि संयम कामी येतात. श्रद्धा म्हणजे जे काही घडत आहे त्यात काहीतरी चांगलं आहे आणि स्वामी माझ्यासोबत आहेत, हा दृढ विश्वास. आणि संयम म्हणजे योग्य वेळेची वाट पाहण्याची तयारी. जे घडेल ते स्वामींच्या इच्छेने, ही समर्पणाची भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. याचा अर्थ प्रयत्न सोडून देणे असा होत नाही. म्हणजे प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे, पण फळाची आसक्ती ठेवायची नाही, असं काहीसं. अगदी तसंच. हा शरणागतीचा भाव आहे, हतबलतेचा नाही. आपले 100% प्रयत्न करायचे आणि निकाल स्वामींवर सोपवायचा. यामुळे काय होतं?
यश मिळालं तर अहंकार वाढत नाही, कारण स्वामींनी करून घेतलं हा भाव असतो. बरोबर आहे. आणि अपयश आलं तर निराशा येत नाही, कारण यातही स्वामींची काहीतरी इच्छा असेल ही भावना मनाला आधार देते. सुख आणि दुःख या दोन्ही परिस्थितीत मन स्थिर ठेवण्याची ही एक मोठी शक्ती आहे, जी साधनेतून मिळते. आणि या सगळ्या सूत्रांना एकत्र बांधणारा धागा म्हणजे सातत्य. लेखनात स्पष्ट म्हटलंय की 1-2 दिवसांची उपासना नाही, तर आयुष्यभर चालणारी साधना हीच खरी भक्ती आहे. हा मुद्दा खरं तर सगळ्याच क्षेत्रांना लागू होतो, नाही का? हो, हे अगदी जिम लावण्यासारखं आहे. पहिल्या दिवशी खूप उत्साह असतो, पण 2 दिवसांनी स्नायू दुखायला लागतात आणि कंटाळा येतो. हो, अगदी. पण खरा बदल तेव्हाच दिसतो जेव्हा तुम्ही कंटाळा आला तरी, पाऊस पडत असला तरी रोज नियमाने तिथे जाता. साधनेचंही तसंच आहे. सातत्य हेच खरं प्रोटीन आहे. रोजच्या साधनेने आपण आपल्या मनात सकारात्मक विचारांचे, शांतीचे आणि करुणेचे न्यूरल पाथवे तयार करत असतो. सुरुवातीला थोडा वेळ का होईना, पण रोज साधना केली की हळूहळू ती सवय बनते. आणि मग एक दिवस असा येतो की साधनेशिवाय चैन पडत नाही. लेखनाच्या उपसंहारात एक वाक्य आहे जे या सगळ्या चर्चेचं सार सांगतं. ही संपूर्ण प्रक्रिया बाह्य कर्मकांड नसून अंतःकरणातील परिवर्तनाची प्रक्रिया आहे. नक्कीच, कारण मूळ उद्देश हा आतून बदलण्याचा आहे. या पंचसूत्रीवर आधारित उपासना केल्यास साधकाला आध्यात्मिक दृढता आणि आत्मिक समाधान मिळतं. बाहेरची परिस्थिती कदाचित नाही बदलणार, पण त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तुमची आंतरिक शक्ती प्रचंड वाढते. बरोबर. आणि या साधनेची अंतिम फलश्रुती म्हणजे स्वामी समर्थ कृपा. कृपा म्हणजे काहीतरी चमत्कार घडणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य विचार सुचणं, कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याची बुद्धी मिळणं आणि कोणत्याही परिस्थितीत मनातलं समाधान टिकून राहणं हीच खरी कृपा आहे. तर या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. स्वामी समर्थांची उपासना म्हणजे केवळ काही विधी किंवा पूजार्चा नाही, तर ते एक संपूर्ण जीवन जगण्याचं तत्वज्ञान आहे. यात स्वतःच्या आत डोकावून पाहण्यापासून ते समाजात कसं वागावं, आपली कर्तव्य कशी पार पाडावीत, या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे. ही साधना फक्त देवघरात नाही, तर आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात उतरवण्याचा हा एक मार्ग आहे. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. या लेखनात उपासना कशी करावी हे तर सविस्तर सांगितलंय. आपण पाहिलं की ही साधना व्यक्तीला आतून बदलते. हो. पण विचार करा, जेव्हा समाजात असे अनेक लोक जे आतून शांत आहेत, समाधानी आहेत, सेवेसाठी तयार आहेत, असे लोक जेव्हा तयार होतात, तेव्हा त्या समाजाचं स्वरूप कसं बदलेल? ही केवळ वैयक्तिक मुक्तीची किंवा मनःशांतीची साधना आहे की एका अधिक करुणाशील आणि प्रामाणिक समाजाच्या निर्मितीचं हे पहिलं पाऊल असू शकतं?